हाय नमस्कार भावा बहिणींनो, बघू शकताय आपलं काम निम्मं राहिलेलं आहे. तसंच काम झालंय. आता माझं सकाळचे कपडेही धुतलेत मी. तर शेड मारून झालंय म्हणजे अर्ध झालंय. आणि खूप छान कमेंट आल्या की ताई खूप छान काय मुंबईहून दोशी असं काहीतरी नाव आहे. म्हणजे मी वाचलं तर राधा दोशी का काय आहे असं नाव. तर थँक्यू ताई, मनापासून धन्यवाद. तुम्ही माझं कर्तव्य म्हणजे तुम्ही माझं आभार मानलं. मला खूप भारी वाटलं. आणि काय हसतं माहिती आहे का, मला जास्त बोलायला येत नाही ना, त्यामुळं येतं बोलाय पण अडकतंय बोलायला, असं स्पष्ट येत नाही. डोक्यातले विचार आहेत. तर काल पत्र घेऊन गेलो, पत्र आणलं, 3 पत्र कमी पडलं आणि रूम पण एवढी मोठी झाली की प्रमाणाच्या बाहेर. तर आता आपल्याला इथं पायरी करायची या. दरवाजा काय लावलाय हवा जाईल म्हणून, कारण ते उघडा नाही ठेवला. आता आज पूर्ण होतंय शेड, पूर्ण शेड होतंय. तर एवढी डस्ट राहिली. तर बांधकाम हुकले. तर अजून ते बांधकाम मला परत उकलून परत हे करायचंय. बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. हा बघितलं का, ही कुठं पाईप आलाय, ही इथनं बरोबर आलाय आणि तिथनं वाकडा गेलाय पाईप. मग परत ती पाईप काढला, परत ती दुसरीकडे खडा घेतला आणि परत ती रावला. मग मस्त झालंय, पण हालतंय बरं का. ती म्हणला रिकामी असल्यावर हालतच. तर झालंय काम. अजून पण चुला मी याच्यातच ठेवली, ही भर टाकायची राहिली. आता भर कुठनं आणावं, पंचायत पडली. आता इथलंच खंदायचं उली तिली. आता काय करायचं. लय जणाला विचारलं मी, हाय का, तर कोणी काय नाही म्हणलं ना. तर झालंय आपलं, चालूच आहे. म्हणजे मी आज होईल कंपाऊंड सगळं शेड हाणून पत्र आज होईल पूर्णपैकी. तर म्हणून म्हटलं की तुम्हाला दाखवावं म्हणलं भावा बहिणीला माझ्या. तर खूप असं छान कौतुक करतात, अजूनच भारी उल्हास येतो. तर हे असं आपलं काम झालेलं आहे. बघू शकता, खूप खूप ऊच झालं, इतकं ऊच झालंय की अजून सांगायचे सोय नाही. इथं 2 पायऱ्या करायच्या, त्या अजून आतमध्ये कोबा, म्हणजे ते भरल्याशिवाय कोबा करता येणार नाही. इथल्या पायऱ्या पण म्हणजे सगळं संगच होईल. तर एवढ्यालाच किती पैसे गेले तर माप नाही. जवळजवळ 50,000च्या घरात आले. तरी म्हणजे आले, अजून देणं बाकी आहे. 1800 रुपये परत त्या पत्र्यावाल्याचं झालं. अजून 3 पत्र वाढवलं. आपल्याला बाथरूमच म्हणते, आंघोळीचं आतमध्येच करायचं या. त्यामुळं पाईप पण आणलाय मी, आतमध्येच आहे. तर कसं आहे माहिती आहे का, ते पत्र आणलेलं मी, पण ते भरपूर जण म्हटलं पत्र काय चांगलं नाही तर ती, आणि सगळं याचा शेडचा शो जाईल, नका टाकू म्हणून म्हटलं ठीक आहे चालतंय. इथं पाईप आहे, ही बी तिथनंच गोळा केलेला आहे. तिथं आपल्याला परत ती उकलायचं भिंत. बघू शकता ती पडली, ती उकलून परत आडायला घ्यायची. नाहीतर मी म्हटलं की ती तशीच ठेवावा आणि तिथनं एक भिंत अजून एक घ्यावं म्हटलं, बरोबर आहे का. तर असं आपलं बांधकाम आहे. बघू शकता, खूप उंच झालंय आणि खूप मोठं झालंय. तर माझ्या भावा बहिणींना एवढंच मला म्हणायचं आहे की असा सपोर्ट ठेवत जावा. तुमच्या मला लाईकची इतकी गरज आहे की तुमच्या एका लाईकनं माझं थोडंसं आणि तुमच्या आशीर्वादाने. वाडा नाही, बंगला आहे. बंगला आहे. बंगला बांधलाय. ही माझा बंगला आहे नवीन. भक्ताला कमी नाही, देवाच्या भक्तांना कमी नाही. तर ते बाबा इथं जबरदस्त काम केलं. जाऊ द्या, आशीर्वाद त्यांनी काही मागितलं नाही आपल्याला. आणि अजून स्वयंपाक पण होते, तोपर्यंत येत आहे महागारी बिचारा, मग देईन मी त्याला. तर जबरदस्त झालंय म्हणते काम. फिरवलाय बाई तुम्ही लाजताव म्हणून. हा, तर कसं आहे माहिती काय घरात आहे दीक्षक. तर कसं आहे माहिती का, प्रत्येक वेळेस मैत्रीण आहे माझी शेजारची, तिला नाही आवडत
तर कशाला घ्यायचं, बरोबर आहे का नाही. तर शेवगा मागायला आली, शेवगा आता हे करायला कुरडाय. आणि आमच्या इथं लय दणका चाललाय जोरातच, जत्राचा दणका जोरात चाललाय. कुरड्या पापड्या बारक्या मोठी तुम्हाला दिलती का ग मी? नाही, चिपळी लाडू का काय शेव का काय पाडाय दिलती बघ. चिपळीच गव्हा नाही अगं मोठी. तर शेवगा न्यायलाय आणि भरून आणून द्यायचा, आव रिकामा देऊ नको. उग मजा करते, तसा बी रिवाज आहे. मराठी बाया काय करतात म्हणजे नेलतं शेवगा गावात, तर गव्हानी तांदळाने भरून दिलता, म्हणजे रिकामा देत नाहीत असं म्हण आहे. म्हणते ते बाया, काय माहिती पहिल्या बायांचं रिवाज आहे की नाही. तर असू द्या, मी तिला मुद्दामच म्हणलं आपलं. तर कसं वाटतंय का मला नक्कीच. आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादाने झालंय आणि मेन व्यक्तीच्या आशीर्वादाने झाले. त्या व्यक्तीचं नाव कधी केव्हा मी घेणारच आहे. आणि ह्याला पण आपल्याला मदत केलेली आहे. एका दादाने 5,000 केली, एका दादाने म्हणजे कुणी 1000, कुणी 500, कुणी 400, 100 अशी मदत आलेली आहे आपली. म्हणजे लय 15,000ची मदत आपल्याला झालेली आहे. तर त्यांचे असं म्हणणं आहे की नाव घेऊ नका. तर एका दादाचं नक्कीच नाव घेणार मी, कारण त्यांनी सेड लय दिवस झालं, म्हणजे जवळजवळ वर्ष जे होत आलं असेल किंवा नसेल, त्या दादाने मला, म्हणजे इंदापूरचा दादा आहेत, त्यांचं बंगल्याची वास्तूक शांती होती का लग्नाची होती माहीत नाही. त्या दादाने हाय असं मला 5,000 रुपये काढून दिलं. तर ते मी म्हटलं होतं का नाही, मी 1 रुपया खर्चणार नाही, काय मी खाण्यासाठी पैसे नाही ती मला देत. ते ज्या कामासाठी देतात त्याच कामाला मी हे करणार आहे. तर हे सगळं त्या दादांमुळं आणि माझ्या 4-5 ताईंनी मला मदत केली. 1-2 दादांनी मदत मला केलेली आहे. म्हणजे मस्त बाणूसाठी खायला पैसे पाठवलं, पण ते माझ्या पदरनं आणलं, पण ते तुमचं पैसे मी या बांधकामाला लावलेलं आहे. तर तुमचं फुल नाही फुलाची पाकळी आहेच. आशीर्वाद तुमचा असाच राहू द्या, आज तुमचा सपोर्ट पण राहू द्या. आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादाने झालेले. आणि महत्त्वाची व्यक्ती आहे, पण ती आत्ताच मी तुमच्यासमोर नाव व्यक्त करणार नाही. त्या व्यक्तीचं कोण आहे, कुठली आहे, त्या व्यक्तीचं नाव नक्कीच मी व्यक्त करणार, कारण त्या व्यक्तीने मला दिलासा दिला. त्या व्यक्तीनं मला सांगितलं की खायला काय पण खा, पण घर पहिलं बांध. आता जवळजवळ आमच्या इथं या गावात भरपूर जणांचे घर आहेत, माझंच नाही, पण आमचं सगळ्यात बेकार घर होय. सगळ्या अख्ख्या गावात आहेत, पण एक म्हातारी वाटतं कोण गळत होतं कोपाट, तर ती दुसऱ्याच्या शेजारी गेली झोपायला. तर ती काय म्हणली, नवरा मरावा पण घर असावा म्हणली. ती शब्द मी ध्यानात ठेवला म्हणली. लेकाला सांगितलं मला घर कसलं बिधी बांधून, तर पत्र्याचं शेड बांधून दिलं. म्हणजे काल विषय निघला. मी हेड्याव काढणार होती, पण आवडत नाही उगाच लेकांना कळलं आणि ते माझे हेड्यावच बघत असेल तर नाही का, ते म्हणते आणि तिथं जाऊन माझे हे करते का, म्हणून मी नाही काढला बरं का. तुम्ही म्हणू नका की ताई तू खोटं बोलते. मी खोटं बोलत नाही, जे आहे ते रिअरच बोलत असते. तर चला, मला जायचंय बाहेर, महत्त्वाचं काम आहे. अजून गौंड्यांचं राहिलं, तर 3 पत्र आणल्यात, त्या पत्र्याचं राहिले. पहिलं पत्र महागारी दिलं, परत त्या गाडीवाल्याचं राहिल्यात भरपूर. असं 50,000च्या घरात सेट गेलं ही. आणि बारकं सेट नाही, भरपूर मोठं सेट झालेलं आहे. असं की 2 रूमाच्या शेड झालेला आहे, इतकं मोठं झालेलं आहे. तर चला, बाय.